मधल्या काळात चौक सिनेमा आला होता, हा म्हणजे आपले दया गायकवाड हो त्यांनी दयाने सिनेमा केला. हो आणि चांगला विषय होता तो, हो की चौकातली गोष्ट म्हणजे की लोक एक हो चौक म्हणजे किती मोठं ताकद आहे त्याची. मग एकत्र येण्याचं माध्यम आहे, हो. समाजाशी रिलेटेड होण्याचं माध्यम आहे. तर चौक या सिनेमाविषयी काय सांगाल, की चांगला सिनेमा आला, चांगलं हे हे बघ, झालं? एक तर चौकच्या मुळे मला इन्स्पेक्टर करायला हो, मिळालं, हो, बरोबर. म्हणजे परत एक वेगळी वेगळी भूमिका आली. भूमिका मिळाली. आणि चौक असा कुठला माणूस नाही लक्षात ठेव ज्याचा कुठला चौक नाही. हां, हां. प्रत्येकाचा आपापला एक. आपलं कुठलंही आलं फोन, हा कुठे रे, हं. ये चौकात, हां, हां. बरोबर. हे लक्षात घे. म्हणजे एकच. चौक हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. बरोबर. आणि ह्या चौकात गणेश मंडळांच्या माध्यमातनं हं. होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, मग त्याच्यातलं मग राजकारणी त्यांच्या राजकारणासाठी मंडळाचे कार्यकर्ते हं. हे कसे वापरले जातात, कसे बरोबर. एकमेकांच्या विरोधात जातात, हं. हे लय भारी मांडलं म्हणजे होतं. सच्च्या कार्यकर्त्याला बऱ्याच वेळा एकदम कधी-कधी ग्राउंड रियालिटी, डाऊट होतो. ती दयानी ग्राउंड रियालिटी मांडली होती बरोबर. त्याच्यामध्ये. त्यामुळे चौक आपल्या प्रत्येकाच्या एक जिव्हाळ्याचा विषय. चौक म्हणलं की लक्षात घे ना, तू आहे की नाही, की हो, तू सांगतो ना, अरे आमचा तो चौक आहे. बरोबर. आपल्याकडे चौक म्हणतात, मुंबईला गेले की त्याला ते हे म्हणतात, काय म्हणतात, नाका म्हणतात. नाका. बरोबर. हां. अरे ये नाक्यावर, हं. अरे आज आला नाही तू नाक्यावर, बरोबर. काल नव्हतं तू नाक्यावर. हां, हां. तसं आपल्याकडे काय रे तू चौकात आला नाही, आपल्याकडे पद्धत आहे बघ. बरोबर आहे. कामावरनं घरी गेला, हातपाय तोंड धुतले, चहा बी पिला जाऊन की थांबायचं. आलो जरा चौकात जाऊन बरोबर. बसतो जरा काही रिफ्रेशमेंट असते किंवा हा, विचारांची देवाणघेवाण दहा असते. अर्धा तास गप्पा टप्पा मारल्या. मग काय रे गणपतीचं यावेळेला काय आपलं नियोजन, हं. काय डेकोरेशन, बरोबर. मग काय इथं आपल्या स्पर्धा, काय आपल्या इथं असं ही सगळ्या लक्षात ठेव, या सगळ्या चर्चा चौकात होतात. चौकात. त्यामुळे बरोबर. चौक असा फार आपल्या जिव्हाळ्याचा विषय होता. नक्की, नक्की, नक्की. तुम्ही तर रेगेपासून मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव, त्यानंतर आपला हे असेल, चौक असेल, हे ह्याला नवरदेव BSc ॲग्री अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटात काम केलं. या संपूर्ण प्रवासाकडे मागे वळून पाहिल्यावरती अभिनेता म्हणून तुम्हाला सर्वात मोठं म्हणजे चित्रपट किंवा मालिकातून एक काय शिकायला मिळालं, की यातून बाबा हा की या सगळ्यातून एक प्रवासातून एक गोष्ट शिकलो किंवा आज मला समाधान वाटतं या गोष्टींसह? नाही समाधान आहे ना, हे बघ, काय हं. शिकायला मिळालं का काय मिळालं त्याचं परिपाक तुझ्या समोर उभा आहे. बरोबर तुम्हाला आहे. इथं बसवलं हाच आहे, नाही तर तुम्हाला नक्की, बोलवलं असतं का? नक्की, नक्की. नाही, बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? हां, हां, हां. त्यातनं काय मिळालं, एक ओळख मिळाली. बरोबर. नाहीतर आधी आधी एक लक्षात द्या, आधी पिट्या होता हं. फक्त. बरोबर. माझं बरोबर टोपण नाव तेच आहे. हं. पिट्याचा पिट्या भाई केला. हं, हं. तू जातो घरात घरात गावांमध्ये, शहरात कुठल्या जिथं जाशील, बरोबर आहे. आज रस्त्यात इकडे-तिकडे लोकं ओळखतात. ह्याच्या पलीकडे अजून समाधान काय पाहिजे? बरोबर आहे. हां. लोकं ओळखतात, रिस्पेक्ट देतात, अरे बोलतात. ना, ओळखतात बरोबर. लोकं, लक्षात ठेव. हं. आपल्याला त्या ह्याने ओळखतात, हे समाधान मोठं आहे माझ्यासाठी. आणि मला असं वाटतं, की म्हणजे मी एवढं डिझर्व्ह करतो की नाही मला माहित नाही, पण मला जे काही मिळालं त्याच्यात मी ह्याच्यात समाधानी आहे. कलाकार म्हणून काम केलंय, कार्यकारी निर्माते म्हणून काम करताय. कंट्रोल ठेवता सगळं म्हणजे प्रवीणदादाला एकदम मदत असते तुमची सगळी. पण ह्याच्यातून त्यांच्यातले एक लेखक आहे, तसं तुमच्यातले एक वाचक म्हणजे मी बऱ्याच वेळा पाहतो तुम्ही बरेच पुस्तकं तुमच्या घरी बरीच पुस्तकं आहेत. वाचनाची आवड कशी झाली आणि कुठलं वाचन तुम्हाला विषय आवडतात वाचायला? वाचनाची आवड लहानपणापासून लागली ॲक्चुअली. घरी पेपरची लाईन होती काचुलतेची. बरं. तर तो चांदोबा, हां. चंपक, ते हं. ठकठक ही जी मासिकं आहेत ना, ती तेव्हा यायची. हं. आणि मग ते मला तो माझ्यासाठी आणायचा ॲक्चुअली, की दादा हे वाचत जा, दादा वाच. हं. आणि खरं तिथून ते आमच्या काकामुळं ती सवय लागली. मग थोडंसं मोठं झालं तर पलीकडे एक रद्दीवाला होता आमच्या घराच्या पलीकडं, हां. एक 50 मीटरवर. त्या रद्दीवाल्याकडे ना काय व्हायचं शाळेत, तो गोष्टीची पुस्तकं असायची माहिती का पूर्वी, हो. तू ऐकले असेल ते ऐकली. काळा हां, जादूगार, हां. ते पोपटाचा टॉमिक. हां. ह्याचा मांत्रिकाचा जीव पोपटात असतो नाही का, ते तिकडं असतं, पोपट तिकडं लांब ठेवलेला असतं, अशा गोष्टी असायच्या. हो. तर ती गोष्टीची पुस्तकं असायची छोटी-छोटी. तो रद्दीवाला काय करायचा, 25 पैशाला एक पुस्तक हं, द्यायचा. हं, हं. आणि माझी आजी मला द्यायची पैसे तेव्हा बरोबर. ₹2-3. तेव्हा मोठी होती. मोठे. मग मी एकदम 7-8-10 पुस्तकं न्यायचो, आधी खाली असायचं. असं करत हळू मग वाचन हे झालं. मग ह्याच्या संघाच्या शाखेत जायचो तेव्हापासून मग तिथे गेल्यानंतर थोडंसं वेगळं वाचायला लागलो. हं. मग प्रवीणला त्याला काही सजेस्ट करायचे. मग तो सजेस्ट केलं, की मला सांगतात, "ते पुस्तक घे, हो. ते वाच." बरोबर. असं करत मग ती वाचनाची आवड होत गेली. आणि जवळपास 2-3 हजाराच्या वरती पुस्तकं वाचून झाली. अरे वाह! बरं. वाचनात माझी विशेष आवड म्हणशील तर ऐतिहासिक वाचायला मला जास्त आवडतं. हं, हं, हं. आणि बाकीच्या सगळ्या बायोग्राफ्या वगैरे वाचून झालेल्या आहेत माझ्या. बरोबर आहे. त्यामुळे मला बऱ्यापैकी माहिती असते.
मग त्या कॅरेक्टरची किंवा त्या सिनेमाची पूर्ण एक कुठल्याही गोष्टीमध्ये त्याचा वाचनाचा खूप फायदा होतो. बरोबर. कारण कुठे काही एखादी गोष्ट घडली अरे हे मी वाचले हो. कुठेतरी असं येतं. त्या सेट असेल, कॉस्ट्युम असेल, सगळ्याच त्या बाबतीत वर्णन, लोकेशन. हे सोपं होतं. बरोबर म्हणजे आहे. आपल्या प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणजे ते तसं करतोय आपण ते अरे ती जागा मला माहिती आहे. मी वाचले त्याचं वर्णन. बरोबर आहे. ते अशी वाडा होता. मग हं. त्याला ना अशी इकडे हे होते. हे व्हिज्युअल आपण कुठेतरी बरोबर. वाचलेलं असतं बरोबर आहे. आणि त्या वाचनाचा फायदा याच्यात होतोच. नक्की, नक्की. आणि वाचन लक्षात ठेव सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय करतं माहितीये का? तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन बिल्ड करतं. हो, हो. आता ते पेशन्स नाही राहिले लोकांमध्ये. आता हल्ली रीलवाला विषय आपल्याकडे ती हे नाही राहिले हॅबिट. पण वाचलं पाहिजे माझं असं मत आहे. तुम्ही जर वाचलं ना, तर तुला एक खासियत सांगतो या गोष्टीचा फायदा मला वैयक्तिक काय झाला. बाकी लय रॉकेट सायन्स नाही सांगत काय त्यातलं. की नाही का मला प्रचंड माझ्या बौद्धिक पातळीमध्ये फरक पडला. ते नाही. ते ठीक आहे सगळं. मला माझी माहिती वाढली. पण मी कोणामध्येही गेलो बरोबर आहे. तरी प्रेक्षक नाही राहत मग. बरोबर आहे. नाही मग सहभागी होता यायला लागलो. विषयात लगेच बोलू शकतो. म्हणजे एखादी चर्चा करतायत तर आपण नाही का हो ते तसं होतं का? मग त्याला वाटतं की याला मग मी ऐकलंय ते. बरोबर आहे. वाचनाचा हा एक फायदा आहे की आपण सहभागी होऊ शकतो. आणि मला वाटतं की काळानुरूप आता ते जसं किंडरवर आलंय पण वाचन संस्कृती टिकली पाहिजे. एकतर आता नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. साहित्य संमेलनासारखे आता 100वं संमेलन आता पुण्यासारख्या ठिकाणी होणार आहे. वाचलं पाहिजे. लहान मुलांमध्ये ॲक्चुअली ती आवड खरं तर बिल्डअप केली पाहिजे. आपली आवडच्या काळात चांदोबा, ठकठक, चंपक यांनी समृद्ध चाचा चौधरी, इंद्रजाल यांनी अशी समृद्ध केली. तिथपासून ते सुरुवात होऊन पार आपण चर्चिल कुठल्या लेव्हल गेली. तर वाचलं पाहिजे. घरातही पालकांनी 4 पुस्तकं आपली ठेवली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी लहान मुलांना छोटी-छोटी पुस्तकं ठेवली पाहिजेत, की बाळा हे वाच. जाड मोठी ठेवली नाही पाहिजे. त्यांना आवडेल तसं. महाराज कळतील, संभाजी महाराज कळतील, महाराष्ट्राचं इतिहास कळेल. तर वाचन संस्कृती ही जपली गेली पाहिजे. नक्की, नक्की, नक्की. आपण वाचूयात आणि सगळ्यांना वाचायला सांगूया. सांगूया.